हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बघा मित्रांनो, आज आपल्याला इंटिग्रेशन मधला नेक्स्ट पॉईंट बघायचा तर तो आहे इंटिग्रेशन ऑफ दी फॉर्म. परत बघा इथं स्पेसिफिक फॉर्म असेल तर इंटिग्रेशन कसं परत फाइंड करायचं. बघा तो फॉर्म काय आहे, तो फॉर्म आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a प्लस b sin स्क्वेअर x, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a प्लस b cos स्क्वेअर x, आणि बघा इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a sin स्क्वेअर x प्लस b cos स्क्वेअर x असेल तर, म्हणजे डिनॉमिनेटरला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं स्क्वेअर असेल तर फक्त कोण पाहिजे, sin cos या दोघांचा स्क्वेअर, त्यांच्या प्लस मध्ये एखादा नंबर किंवा दोघांचा स्क्वेअरचा ऍडिशन असेल तर त्याचं इंटिग्रेशन कसं फाइंड करायचं. बरोबर आहे. बघा तर त्यासाठी काही सॉल्विंग स्टेप आहेत. त्यासाठी तुम्ही काही स्टेप दिले सॉल्व करायच्या, त्या स्टेप नुसार तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करू शकता. बघा फर्स्ट स्टेप आहे डिवाइड n and d. n म्हणजे काय, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. म्हणजे तुम्हाला फर्स्ट स्टेप ह्या जर फॉर्म मध्ये असेल तर तुम्हाला पहिली स्टेप काय, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos स्क्वेअर x. तुम्हाला काय करायचं आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचं, cos स्क्वेअर x ने डिवाइड करायचं आहे. त्यानंतर बघा सेकंड स्टेप, पुट sec स्क्वेअर x is equal to 1 plus tan स्क्वेअर x. काय आहे, sec स्क्वेअर x is equal to 1 plus tan स्क्वेअर x ओनली इन डिनॉमिनेटर. फक्त हे छेदामध्येच पुट करायचं आहे. काय करायचं आहे, छेदामध्येच तुम्हाला हे काय करायचं आहे, पुट करायचं आहे. आणि त्यानंतर बघा थर्ड स्टेप आहे, पुट tan x is equal to t इन डिनॉमिनेटर. आणि परत तुम्हाला पुढे पुट करायचं आहे tan x is equal to t फक्त डिनॉमिनेटर मध्ये, आणि त्याचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. tan चं sec स्क्वेअर येतं x is equal to t चा dt upon dx, आणि हा dx इकडे गेला तर काय येतं, sec स्क्वेअर x dx is equal to dt. हे एवढे तीन स्टेप तुम्हाला माहित असेल आणि हा फॉर्म ओळखता आला पाहिजे. डिनॉमिनेटरला sin cos काय असलं पाहिजे, स्क्वेअर असलं पाहिजे. तर तुम्ही काय करणार आहे, ह्या फॉर्मने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ह्या फॉर्मने सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे, फक्त त्या तीन स्टेप माहित असेल तर तुम्ही लगेच ते यावर सुद्धा एक्झाम्पल सॉल्व करू शकता. बघा आता फर्स्ट एक्झाम्पल काय करतोय, फर्स्ट एक्झाम्पल घेतोय इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 मायनस 2 sin स्क्वेअर x dx. बघा काय घेतलं, इंटिग्रेशन ऑफ 3 मायनस 2 sin स्क्वेअर x dx. हे मला सोडवायचं. बघा आता ह्याच फॉर्म मध्ये एक्झाम्पल मोडतं का, बघा छेदामध्ये काय आहे, sin चा स्क्वेअर आहे आणि प्लस किंवा मायनस काय असलं तर चालतं. इथे परत 3 काय आहे, a हा a नंबर आहे. a म्हणजे काय, 3 येतं. a म्हणजे कोणताही नंबर असू शकतो, a कोणताही नंबर असू शकतात. बरोबर आहे. बघा तुम्हाला काय करायचं आहे, लेट I is equal to integration of 1 upon 3 minus 2 sin square x dx. बरोबर आहे. त्यानंतर बघा डिवाइड, इथे करणार आहे डिवाइड. सेकंड फर्स्ट काय, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos स्क्वेअर x. म्हणजे बघा सेकंड स्टेप काय, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर कशाला, cos स्क्वेअर. म्हणून I is equal to इंटिग्रेशन ऑफ, बघा काय येते इथं न्यूमरेटर मध्ये 1 upon cos स्क्वेअर x डिवाइड बाय, इथं काय येतं 3 minus 2 sin स्क्वेअर x आणि अपॉन cos स्क्वेअर x dx. बघा व्यवस्थित पुट केलं, मी डिवाइड केलं, औषध देखील डिवाइड केलं आणि छेदात देखील डिवाइड केलं. कशानं, cos स्क्वेअर. मग काय होतं, देयरफॉर I is equal to 1 upon cos स्क्वेअर म्हणजे काय येते, sec स्क्वेअर x तर परत डिवाइड बाय, हा cos मी दोघांना सेपरेट देऊ का, म्हणजे 3 upon cos स्क्वेअर x minus 2 into sin स्क्वेअर x डिवाइड बाय cos स्क्वेअर x dx. बरोबर आहे का. त्यानंतर I is equal to इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x डिवाइड बाय, परत 3 आहे कसं, परत 1 upon cos स्क्वेअर म्हणजे काय, परत sec स्क्वेअर x म्हणजे मायनस 2 आहे कसं, sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर म्हणजे काय येतं, tan स्क्वेअर येतं. म्हणजे काय आहे, tan स्क्वेअर x dx. हा झाला फर्स्ट स्टेप. बघा फर्स्ट स्टेप काय सांगितलं, डिवाइड न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय cos स्क्वेअर. आता सेकंड स्टेप काय होणार, पुट sec स्क्वेअर x इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर x ओनली इन म्हणजे छेदामध्येच फक्त sec स्क्वेअर x इक्वल टू काय पुट करायचं आहे, 1 प्लस tan स्क्वेअर. अंशामध्ये पुट करायचं नाही. मग बघा पुट sec स्क्वेअर x is equal to 1 plus tan स्क्वेअर x. त्यानंतर therefore I is equal to integration
of sec square x divided by 3 into 1 plus tan square x. जिथं sec square 1 plus tan square फक्त छेदामध्ये केलं आणि परत बघा -2 tan square x आणि हे dx बरोबर आहे. त्यानंतर I is equal to integration of आता sec square as it is आहे तसं x square x divided by 3 ला मल्टिप्लाय करा 3 plus 3 tan square x आणि -2 tan square x dx. बघा आता परत काय होतं हे 3 tan square x आहे -2 tan square म्हणजे काय ना 3 -2 1 येतं म्हणजे tan square x येतं फक्त काय येतं tan square x. मग I is equal to integration of sec square x divided by 3 plus tan square x dx. बघा मी सेकंड स्टेप पुट केलं. सेकंड स्टेप काय पुट sec square is equal to 1 plus tan square x मी छेदामध्ये पुट केलं आणि ते सॉल्व केलं. आता त्यानंतर थर्ड स्टेप काय वाले परत पुट आहे tan x is equal to असं का दिलं आहे कारण जर तुम्ही ते एक्झाम्पल मध्ये बघितलं तर तुम्हाला काय दिसतं की तो बघा tan बाय सबस्टिट्यूशनचा यूज करायचा म्हणजे tan चा डेरिव्हेटिव्ह sec square वरती आहे. tan चा डेरिव्हेटिव्ह काय sec square वरती म्हणून बघा इथे त्यांनी काय म्हणले फक्त तुम्हाला sec square is equal to 1 plus tan square हे फक्त कुठे पुट करा डिनॉमिनेटरला अंशामध्ये पुट करू नका कारण खाली तुम्हाला tan आणायचा आहे. tan आल्यानंतर वरतीचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे एवढ्यासाठी इथं फक्त डिनॉमिनेटर मध्येच तुम्हाला काय sec square is equal to 1 plus tan square x तुम्ही हे पुट केलेले आहात. बघा आता काय येतं पुट tan x is equal to t म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय येतं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय येतं sec square x dx is equal to dt. बघा किती दिले तुम्ही काय sec square x dx is equal to dt येतं. मग बघा इक्वेशनला 1 द्या इक्वेशन 1 becomes मग I is equal to इंटिग्रेशन बघा sec square x dx म्हणजे dt आलं म्हणजे तुम्ही 1/3 आहे तसं प्लस t tan म्हणजे t ना मग t स्क्वेअर आणि इथं आलं dt आलं म्हणजे I is equal to इंटिग्रेशन 1/, हे a आहे म्हणजे कसं लिहायचं स्क्वेअर मध्ये लिहायचं म्हणजे स्क्वेअर रूट घ्यायचा जर स्क्वेअर रूट काय येतं 3 येतं √3 चा स्क्वेअर म्हणजे काय येतं 3 येतं आणि प्लस t स्क्वेअर dt आता काय a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर चा फॉर्म्युला कोणता आहे tan 1/a tan इनव्हर्स x upon a म्हणजे काय I is equal to 1/a म्हणजे किती येतं √3 tan इनव्हर्स x म्हणजे किती आहे t आहे अपॉन √a म्हणजे √3 प्लस c म्हणजे बघा I is equal to 1/√3 tan इनव्हर्स ऑफ t म्हणजेच काय रे तुम्ही पुट केलं बघा t म्हणजेच काय tan of x divided by √3 plus c हे झालं बघा तुमचं एक्झाम्पलचा आन्सर. एक्झाम्पलचा आन्सर काय आलं 1/√3 tan इनव्हर्स ऑफ tan x upon √3 plus c. बघा किती इझी आहे. फर्स्ट तुम्हाला काय माहित पाहिजे ह्या स्टेप माहित पाहिजे वर्किंग स्टेप माहित पाहिजे. फर्स्ट काय करायचं आहे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला काय करायचं आहे 1/cos काय cos x ने डिवाइड करायचं आहे. त्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये sec square x is equal to 1 plus tan square x पुट करायचा आहे आणि त्यानंतर आहे की डिनॉमिनेटर मध्ये परत tan x is equal to t पुट करायचं कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथं प्रेझेंट असतं आणि ते सॉल्व्ह करतो तुम्हाला एकदम इझिली आन्सर भेटतं बरोबर आहे. तर ह्या सारखंच नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचं आहे सेम ह्या स्टेपचा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ. नेक्स्ट एक्झाम्पल घेण्यात बघा फक्त तुम्हाला हे वर्किंग रूल पार्ट केला तर तुम्हाला इझिली तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. फक्त तुम्हाला रूल एवढेच पार्ट पाहिजे हे रूल खूप महत्त्वाचे. एवढे रूल जर तुम्ही पार्ट केला तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. बघा नेक्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ 1/2 minus cos square x dx. काय 1/2 minus cos square x dx असू दे बघा अशी साइन होतं आता काय cos आहे परत त्याच फॉर्म मध्ये येतं का चेक करा ह्याच फॉर्म मध्ये येतं. मग फर्स्ट आपण मी काय करणार लेट I is equal to integration of 1/2 minus cos square x dx बरोबर आहे. बघा त्यानंतर काय डिवाइड न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय cos square म्हणजे काय I is equal to integration of 1/cos square x divided by 2 minus cos square x divided by cos square x dx
बरोबर आहे का? त्यानंतर therefore I is equal to integration of 1 upon cos square म्हणजे काय येतं sec square x डिवाइड बाय बघा cos square मी दोघांना सेपरेट देतो म्हणजे 2 upon cos square x minus cos square x divided by cos square x dx. So ह्या cos square ला cos square get cancel. I is equal to integration of sec square x divided by 2 आणि cos square हे वरच्या तर परत काय येतं रे sec square x आणि minus 1 dx. बरोबर झालं का? आता फर्स्ट स्टेप मी पुट केलं त्यानंतर सेकंड काय आहे पुट sec square x is equal to 1 plus tan square x only denominator करायचा आहे. मग काय येतं I is equal to integration of sec square x divided by 2 into 1 plus tan square x minus 1 dx. मतलब I is equal to integration of sec square x at 2 ला तुम्ही करा 2 plus 2 tan square x minus 1 dx. मग काय होणार therefore I is equal to integration of sec square x divided by 2 हे plus 2 आहे minus 1 म्हणजे काय येतं 1 येतं 1 plus 2 tan square x dx इक्वेशन नंबर 1 दिलं. बघा आता परत tan square चं डेरिव्हेटिव्ह sec square चं प्रेझेंट आहे म्हणून परत पुट करायचं tan x is equal to t मग डिफरन्शिएट with respect to x काय आहे डिफरन्शिएट sec square x dx is equal to dt. मग त्यानंतर इक्वेशन 1 becomes right I is equal to integration बघा sec square x dx म्हणजे काय आलंय dt आलंय आणि 1 आहे तसंच म्हणजे 1 upon 1 plus 2 t square dt. बघा सगळे किमती पुट केलं तर त्यानंतर बघा इथं इंटिग्रेशन 1 upon 1 plus 2 बरोबर कसं आहे स्क्वेअर मध्ये राहायचं म्हणजे काय ना अंडर रूट 2 t ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच 2 t स्क्वेअर तर रूटचा स्क्वेअर काय येतं रूट 2 चा स्क्वेअर 2 येतं t चा स्क्वेअर फक्त मी हे ॲडजस्टमेंट केले आणि आपल्याला फॉर्म्युला आहे त्याचा फॉर्म्युला काय बघा 1 plus x square is equal to काय tan inverse x आहे tan inverse x मग काय बघायचं tan inverse x tan inverse म्हणजे x म्हणजे काय रूट 2 आणि t आणि बघा t च्या मल्टिपलला रूट 2 आहे म्हणून तो काय येतो डिवाइड ला येतो रूट 2 प्लस c वर का आहे कारण x च्या मल्टिपलला जर 2 असेल किंवा 1 असेल 3 असेल तर डिवाइड ला येतो तसंच t च्या मल्टिपलला रूट 2 आहे म्हणून तो काय येणार आहे डिवाइड ला येणार आहे आणि बघा परत therefore I is equal to tan inverse रूट 2 into t म्हणजेच काय बघा t म्हणजे तुम्ही पुट केलाय t म्हणजे tan of x tan x whole divided by root 2 plus हे तुमचं हा तुमचा काय आन्सर एकदम इझिली हो बघा फक्त तुम्हाला ॲडजस्टमेंट्स समजलं पाहिजे तर रूट 2 काय केलं कारण आपल्याला ह्याचा स्क्वेअर पाहिजे तरच फॉर्म्युला आहे a plus x square तरच फॉर्म्युला आहे म्हणून त्यासाठी ॲडजस्टमेंटसाठी हे तुमचं काय केलं रूट 2 मध्ये कन्वर्ट करून घेतलं आणि त्यानंतर सॉल्व केलं बघा नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्यासारखं नेक्स्ट आणि हा शेवटचा एक्झाम्पल ह्या पॉइंट मधला असेल एकदम इझी एक्झाम्पल आहे त्यासाठी वर्किंग रूल जर तुम्हाला पाठ असतील तर तुम्ही इझिली हे एक्झाम्पल सगळे सॉल्व करू शकताय. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ फॉर्मचे जेवढे काही लेक्चर असतील ते खूप इझी आहेत सगळे इझी आहेत पण त्यासाठी तुम्हाला ते स्टेप दिलेत ना सॉल्विंग स्टेप ते जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. बघा नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड नंबर इंटिग्रेशन ऑफ 1 upon 4 cos square x plus 9 sin square x dx. इंटिग्रेशन ऑफ 1 upon 4 cos square x plus 9 sin square x dx. मग इथे काय करणार आन्सर मध्ये लेट I is equal to integration of 1 upon 4 cos square x plus 9 sin square x dx. बरोबर त्यानंतर divide numerator and denominator by cos square x. So I is equal to integration of 1 upon cos square x divided by 4 cos square x plus 9 sin square x divided by cos square x dx.
बघा I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन cos स्क्वेअर म्हणजे काय तर sec स्क्वेअर x डिवाइड बाय त्या cos मी दोघांना सेपरेट डिवाइड करतो म्हणजे काय तर बघा 4 cos स्क्वेअर x डिवाइड बाय cos स्क्वेअर x प्लस 9 sin स्क्वेअर x डिवाइड बाय cos स्क्वेअर x dx. मग I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरती sec स्क्वेअर x ऍज इट इज आहे तसं ह्या cos स्क्वेअरला हे cos गेट कॅन्सल राहिले काय फक्त 4 प्लस हा काय बघा sin स्क्वेअर अपॉन काय cos स्क्वेअर म्हणजे काय तर tan स्क्वेअर म्हणजे 9 tan स्क्वेअर x dx. बघा आता डिनॉमिनेटर मध्ये sec स्क्वेअर x आहे का रे नाही म्हणजे तुम्हाला sec स्क्वेअर x इक्वल टू पुट करावं लागणार नाही डायरेक्टली काय ते पुट ह्याला इक्वेशन नंबर 1 देणार बघा छेदाचं म्हणजे tanचं डेरिव्हेटिव्ह ऑल्सो ते प्रेझेंट आहे म्हणून काय पुट करणार पुट tan x is equal to t differentiate with respect to x म्हणजे काय तर sec square x dx is equal to dt. Equation 1 becomes I is equal to integration बघा sec square x dx म्हणजे काय आलं dt आलं म्हणजे हे सगळा काय आला dt आला म्हणजे 1 upon 4 आहे तसंच प्लस 9 t म्हणजे t स्क्वेअर म्हणजे काय tan स्क्वेअर म्हणजे t स्क्वेअर म्हणजे काय आलं dt आलं. आता मग मला काय करायचं आहे हे स्क्वेअर मध्ये लिहायचं हा करायचा आहे स्क्वेअर म्हणून काय करायचं त्यांच्या दोघांचा स्क्वेअर रूट 1 अपॉन 2 चा स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर रूट काय येतं 3t चा स्क्वेअर dt. बघा मी काय केलं हे सगळं स्क्वेअर मला स्क्वेअर मध्ये लिहायचं म्हणजे स्क्वेअर रूट घेतलं 4 चा स्क्वेअर रूट काय येतं 2 येतं म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 परत बघा 9 चा स्क्वेअर रूट काय येतं 3 येतं म्हणजे 3 चा स्क्वेअर परत हे ऍडजस्टमेंट करून घेतलं. आता बघा काय दिसतंय हे a चा स्क्वेअर प्लस x चा स्क्वेअर आपला फॉर्म्युला काय आहे 1 अपॉन a म्हणजे 1 अपॉन 2 a म्हणजे काय येतं tan 2 आहे tan इनव्हर्स x अपॉन a म्हणजे परत काय आहे 2 आहे आणि बघा इथं x च्या मल्टिपलला 3 आहे म्हणून डिवाइड बाय काय आलं 3 आलं म्हणजे प्लस c म्हणजे I is equal to 2 into 3 6 tan इनव्हर्स ऑफ 3 आहे तसंच t म्हणजेच काय बघा पुट केलं इथं t म्हणजेच tan ऑफ x डिवाइड बाय 2 प्लस हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असणार बघा किती इझी एक्झाम्पल आहे फक्त मला वर्किंग रूल माहित असतील आणि कोणत्या स्टेप नंतर काय करायचं आहे डिवायडेशन हे कॅल्क्युलेशन कसं करायचं हे जर तुम्हाला माहित असेल तर हे एक्झाम्पल तुम्ही सगळं काय करू शकताय सॉल्व्ह करू शकताय. ह्या मेथडचे एकदम व्यवस्थित स्टडी करा हे स्टेप पार्ट करा केल्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल काही प्रॉब्लेम होणार नाही. थँक्यू.